महाराष्ट्राच्या मातीला ना स्वतःचा असा एक आवाज आहे, जो तिथल्या गाण्यांमधून, कथांमधून आणि वेगवेगळ्या बोलींमधून आपल्याला ऐकू येतो. आज आपण तोच आवाज जरा जवळून ऐकणार आहोत, जो संगीत, साहित्य आणि भाषेच्या माध्यमातून ह्या प्रदेशाचं खरंखुरंच चैतन्य आपल्यासमोर उलगडतो. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आणि या प्रवासाची सुरुवात करूया एका खूप सुंदर आणि तितक्याच भावनिक ओळीने. ही ओळ आपल्याला थेट एका खेड्यातल्या स्त्रीच्या जगात घेऊन जाते, जिचं आयुष्य खरं तर या दोन घरांभोवतीच फिरत असतं, तिचं माहेर आणि तिचं सासर. हे शब्द फक्त शब्द नाहीत, तर तिच्या गाण्याचा आणि तिच्या संपूर्ण आयुष्याचा आधार आहेत. आणि हे गाणं म्हणजे ओवी. ओवी म्हणजे काय? तर एक अगदी साधं व्यक्तिक गीत जे स्त्रिया घरकाम करता करता सहज गुणगुणतात. आणि खरं पाहिलं तर हेच ते बीज आहे ज्यातून आपण या संपूर्ण व्यापक संस्कृतीला समजू शकतो. तर मग या एका वैयक्तिक ओवीपासून पुढे प्रवास करत आपण थेट संपूर्ण गावाच्या गायनवृंदापर्यंत पोचतो. बघूया महाराष्ट्राचं लोकसंगीत नेमकं कसं आहे. इथल्या जीवनात ना प्रत्येक प्रसंगासाठी एक वेगळं गाणं आहे. म्हणजे बघा, मनोरंजनासाठी शृंगारिक लावणी आणि वीररसाचे पोवाडे आहेत, तर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भलेरी आहे, लहान मुलाला झोपवण्यासाठी पाळणं आहे आणि देवावरची भक्ती व्यक्त करण्यासाठी अभंग आहेत. म्हणजे संगीत इथल्या लोकांच्या कामापासून ते पूजेपर्यंत जीवनाच्या प्रत्येक भागात खोलवर रुजलेलं आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच नाही का, की या ज्या मौखिक परंपरा आहेत, हे जे गावातलं खरंखुरं आयुष्य आहे, ते कागदावर म्हणजे लेखनात कसं उतरलं असेल? आणि याचं उत्तर आहे ग्रामीण साहित्य. हे एक मोठी चळवळ होती, ज्याने पहिल्यांदाच त्या आवाजाला शब्द दिले जो अनेक वर्षांपासून कुठेतरी दुर्लक्षित राहिला होता. या साहित्यानेच ग्रामीण जीवनाला मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणलं. हा बदल किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी ना आपण थोडी तुलना करूया. एकेकाळी म्हणजे जवळजवळ 100 वर्ष मराठी साहित्य फक्त शहरापुरतंच मर्यादित होतं, मध्यमवर्गीय जीवनाभोवती फिरत होतं. पण स्वातंत्र्यानंतर चित्र पालटलं. ग्रामीण साहित्याने गावाकडचं खरं वास्तव, तिथल्या बोलीभाषा आणि परंपरा, आधुनिकता यांच्यातला संघर्ष लोकांसमोर आणला. आणि या बदलाला, या चळवळीला ज्यांनी एक चेहरा दिला, त्यांपैकी एक खूप महत्त्वाचं नाव म्हणजे रावसाहेब बोराडे. त्यांनी मराठवाड्यातल्या ग्रामीण जीवनाचे अनुभव स्वतःच्या लेखणीतून इतके प्रभावीपणे मांडले की ते सगळ्यांपर्यंत पोचले. आणि त्यांचं लेखन किती मातीशी जोडलेलं होतं हे तर त्यांच्या पुस्तकांच्या नावांवरूनच कळतं. पेरणी, मळणी, राखण ही सगळी नावं थेट शेतीशी आणि तिथल्या जीवनाशी जोडलेली आहेत. त्यांच्या पाचोळा या कादंबरीत तर त्यांनी अस्सलपणा जपण्यासाठी तिथल्या स्थानिक उस्मानाबादी बोलीभाषेचा सुरेख वापर केला आहे. आता या कथांना इतकं खरं काय बनवतं, तर ती आहे त्यात वापरलेली भाषा. तर चला आता साहित्याकडून वळूया थेट त्या भाषेकडे, म्हणजेच मराठीच्या अनेक बोलींकडे. आपल्याकडे एक म्हण आहे ना, की दर 12 कोसांवर भाषा बदलते. महाराष्ट्राच्या बाबतीत तर हे अगदी खरं आहे. इथे मराठीच्या 7 पेक्षा जास्त प्रमुख बोलीभाषा आहेत. आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट? या काही प्रमुख बोलीभाषा आहेत. बघा, प्रत्येक प्रदेशाची आपली एक ओळख, आपली एक बोली आहे. जसं की विदर्भात बोली जाते वऱ्हाडी, कोकणातली कोकणी मराठी आणि उत्तर महाराष्ट्रातली खानदेशी. म्हणजे भूगोल जसा बदलतो तशी भाषाही आपलं रूप बदलते. आता यातला फरक नेमका कसा असतो ते बघूया. उदाहरणार्थ, आपण प्रमाण मराठीत मला म्हणतो, पण वराठीत तोच शब्द होतो मले. किंवा फळाचं नाव बघा, आपण म्हणतो द्राक्ष, पण तिकडे अंगूर हा शब्द जास्त प्रचलित आहे. आणि गंमत म्हणजे फक्त शब्दच नाही तर वाक्याची रचनासुद्धा बदलते. मी जातोय हेच वाक्य वराडीत कसं होतं? मी जाऊन राहिलो. तर मग संगीत, साहित्य आणि भाषा हे तिन्ही धागे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचं एक खूप सुंदर वस्त्र तयार होतं. आता पाहूया हे वस्त्र भूतकाळाला वर्तमानाशी नेमकं कसं जोडतं. हे जे एक वाक्य आहे ना, ते ग्रामीण साहित्याचं अगदी सार सांगून जातं. यात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट कदाचित आपल्याला लहान वाटेल, पण तिच्यात डोंगराएवढी वेदना, संघर्ष आणि आनंद दडलेला असतो. आणि या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींना महत्त्व देण्याचं काम ग्रामीण साहित्याने केलं. या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही काही इतिहासात बंद झालेली संस्कृती नाहीये. ही एक जिवंत, श्वास घेणारी संस्कृती आहे, जी आजही परंपरा आणि आधुनिकता, गाव आणि शहर यांच्यातल्या संघर्षाला सामोरी जात आहे.
आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी की आजच्या या धावपळीच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात या संस्कृतीचे हे जे वेगवेगळे आवाज आहेत, या बोली, ही गाणी, या कथा, या सगळ्यांना आपण कसं जपायचं जेणेकरून त्या भविष्यातही ऐकल्या जातील, विसरल्या जाणार नाहीत.